हेलो एंड वेलकम टू बॉलीवुड प्रेमी। दोस्तों, एक मराठी फिल्म रिलीज़ हुई इस फ्राइडे को। नाम है इस पिक्चर का तिघी, मतलब तीनों, है ना, हिंदी में तीनों बोलते हैं। मैंने और गोलू, हम दोनों ने जाके देखी ये पिक्चर। बातें करेंगे ये पिक्चर हमको कैसी लगी, क्योंकि ये डायरेक्टर जो है ये डेब्यूटेंट डायरेक्टर है, पहली फुल फीचर फिल्म बनाई है उसने। उसका भी नाम लेंगे हम लोग, इतना इम्पोर्टेंट नहीं है कि वीडियो की शुरुआत में उसका नाम लेना। सबसे पहले बात करेंगे इसकी कहानी पे हम लोग। हाँ, आज हम लोग का मराठी माणूस है नहीं। मराठी माणूस कहीं अलग गया था काम पे, तिघीं बरोबर मज्जा करायला, तो इसके लिए वो आ नहीं पाया और पिक्चर देख नहीं पाया। तो सोचा कि यार हम लोग बातें कर ले, मराठी पिक्चर कैसी लगी है हमको। गोलू, कैसी है कहानी? स्वागत है ऑन बॉलीवुड प्रेमी। धन्यवाद। यस, मेरा भी स्वागत है। यस, आपका भी स्वागत है। सर जी, पिक्चर की अगर मैं बात करूं, पिक्चर की कहानी के ऊपर मैं पहले बात करना चाहता हूं। एक वुमन ओरिएंटेड पिक्चर है ये। एक माँ दिखाई गई है, उनकी दो बच्चियां थोडं आपण मराठीत पण बोलूया, कारण की मराठी रिव्ह्यू आपले मराठी दर्शक ऐकतात। येस, एक आई असते, तिला 2 मुली असतात। त्यांना असं सांगितलं जातं लहानपणी की त्यांचे जे बाबा आहेत ते मेलेत, ते ऑफ झालेत। बरोबर। तर ते जे दोन्ही वाढलेत, जे काय मोठे झालेत ते त्यांच्या आईनीच त्यांची पूर्ण सगळं बघितलं आहे। लहानपणापासून ते अजून परवरिश केली, पूर्ण परवरिश त्यांनीच केली। तर आता असं आहे की एक म्हण आहे, असं म्हणतात की मुलीच्या आयुष्यात त्याच्या बापाचं खूप इम्पॉर्टन्स असतं असं म्हणतात। पण एक गोष्ट अशी पण आहे की हे पिक्चरमध्ये जे दाखवलं चित्रपटात की लाईक हे जे दोन्ही मुले आहेत विदाऊट बाबाचे हे मोठे झाले आहेत आणि इंडिपेंडेंटली कॉर्पोरेटमध्ये कामंसुद्धा करतात आहे आणि ते लाईफस्टाईल बघतात आहे। एकीचं लग्न झालं आहे, एक जण तिचा बॉयफ्रेंड शोधते, डेट्स करते। पण आता अशी अवस्था झाली आहे की ती आई पण आहे, तिचं पण वय होत आलं आहे, तर तिच्यावर जास्त लक्ष तिचं आहे छोटीचं। आणि जी मोठी आहे तिचं लग्न करून झालं आहे आणि ती मुंबई शिफ्ट झाली आहे की तिच्यावरती 20 लाख रुपयाचा कर्ज असतो। मोठी मुली हां, ती कॉर्पोरेटमध्ये कामाला आहे। सारिका आणि सरिता काहीतरी नाव आहे, स्वाती आणि सरिका। छोटीचं नाव सारिका, मोठीचं नाव स्वाती। तर असं दाखवलं आहे की जी स्वाती असते मोठीवाली, तिच्यावरती 20 लाखाचा कर्ज असतो। त्याचा जो बॉस असतो ना, तो लय जिद्दीपणा करायचा, लय म्हणजे बोलतात ना हट्टीपणा करायचा, जवळ यायचा नको, ती अनकम्फर्टनेस फील करायचा, हौशीपणा करायचा एवढा की ती एक दिवस तो घरी पण येतो। ते सांगतो मी नंतर पुढे तुम्हाला। एक दिवस म्हणजे घरी पोहोचतो। हा प्लॉट आहे हा पिक्चरचा, की बाबा मुली आहेत, त्यांची आई आजारी पडली आहे, आता ते दोघी आले आहेत आईच्या घरी। आई राहते पुण्याला। आई राहते पुण्याला आणि ट्विस्ट हे झालंय की त्यांना 3rd स्टेज ओव्हेरियन कॅन्सर झालंय। तर आणि तिच्याकडे लास्ट 1 मंथ राहिलंय, 1 वर्ष राहिलंय, 1 मंथ की 1 वर्ष राहिलंय। तर हे दोघे विचार करतात की आपण हा जो शेवटचा वेळ आहे तिचा ते खूप एन्जॉयबल ठेवूया, खूप चांगला स्पेंड करूया तिच्यासोबत हॅपीली, आणि मग तिला हॅपी एंडिंग देऊ। हा प्लॉट सांगितलाय गोलोनी। आता या प्लॉटमध्ये फॅमिलीचे काय काय प्रॉब्लेम्स असतात। आता जसं 20 लाखाचं तिने कर्ज घेऊन ठेवला मोठी बहिणीनी, जी छोटी आहे ती एक स्टार्टअप चालू करते आणि मध्येच लॉकडाऊन लागलेला, तर तिचा जो ड्रीम जॉब होता तो ती जाऊ नाही शकली करायला US ला। त्यामुळे आता तो निपुण अधिकारी जो येतो त्याच्याबरोबर ती ड्रीम ते स्टार्टअपच्या विचारात आहे। आणि या दोघी बहिणींमध्ये लहानपणीपासून भांडण होत आलंय, कसं होत आलंय, काय आलंय, ते सगळं त्यांनी दाखवलंय। म्हणजे एवढं डिप्रेसिंग सुरुवात पासून इंटरवल पर्यंत एवढं डिप्रेसिंग ठेवलेली ती स्टोरी। इव्हन BGM सुद्धा, BGM तर एकदमच कचरा होता। आणि माझं हे म्हणणं आहे की आता जो कोर इमोशन आहे या स्टोरीचा तो आहे बाबा। जसं तू म्हणालास की त्यांच्यावरच चालते, मला बाबांवर चालते। कारण की एक दिवस अचानक एक कुत्रा घेऊन येतो, कुत्रा काहीतरी खेचतो त्या टेबलामधून आणि यांना एक वेडिंगची सीडी भेटते, जी मोठी मुलाच्या लग्नाचा हे असतो, पूर्ण कॅसेट असतो, ते ती बघत असते। आणि ते बघता बघता तिला असं एक फ्रेममध्ये दिसतं की म्हणजे जिथे ट्रान्झिशन येतो की दुसरा एक क्लिप चालायला आणि पहिलावाला एंड व्हायला, तर ते फ्रेममध्ये एंडिंगमध्ये ना असं दिसतं की तिचा बाबा उभा आहे आणि मग तिथेच पॉज करते आणि तिकडे इंटरवल पण होतो आणि तिथेच इंटरवल। मग ते दोघी विचार करतात की आता आपण आईला विचारायचं का की आमचा बाबा खरंच म्हणजे मेला आहे की जिवंत आहे, काय नाही, ते म्हणजे ती स्टोरी आहे। मेन जो इमोशन आहे, कोर इमोशन
तो आहे पिक्चर. आता आपण जरा परफॉर्मन्सवर बोलूया. Yes, yes. सोनाली आहे, नेहा पेंडसे आहे Yes, yes. आणि अजून एक एजेड आपले ॲक्ट्रेस, त्यांचं नाव मला माहिती नाही. आय एम सो सॉरी. अच्छा काम किया है. कसा होता परफॉर्मन्स? नाही आईचं काम खूप चांगलं होतं, जबरदस्त. दोघींपेक्षा चांगला होता. मला एवढा आवडला की आई असावी तर ह्यांच्यासारखी असावी, एकदम खुशी खुशी, हाँ. पुरे वक्त में भी अच्छी बात फुल्ली करने फनी, फुल्ली फन लविंग. फन लविंग आणि एव्हरी टाइम पंचेस खूप होते Timing, हा, punches चे. टायमिंग होती, एकदम टायमिंग, एकदम परफेक्ट टायमिंग. आणि मी दोघींची वार्ता करतो. नेहा पेंडसे खूप छान दिसता तुम्ही आणि इवन व्हेरी गॉर्जियस. very नेहा gorgeous. पेंडसे, Yes, very सोनाली gorgeous. कुलकर्णी, ते पण खूप छान हा, दिसतात. म्हणजे खूप रॉ ठेवलेलं तिला, हा, खूप विदाउट छान दिसतं, मेकअप, without यु नो. makeup. हा, घर की छोटी तसं लड़कियां वैसी अपियरन्स दिखती हैं. ठेवलेलं. हाँ. Yes. नहीं वैसे ही वो अच्छी दिखती हैं. लेकिन अगर मैं परफॉर्मन्स की बात करूँ, सभी ने अच्छा काम किया आहे. ते कुत्र्याचं काळा महत्त्व मला कुत्रा. जास्त वाटलं. हां, काय त्याचं नाव कडकनाथ. कडकनाथ. त्याचं नाव आठवणीत राहिलं, बाकी कोणाचं नाही राहिलं मला. म्हणजे विचार करा सर. ओके, पशु तर प्रेमी. परफॉर्मन्सेस चांगले होते. स्टोरी आम्ही सांगितली तुम्हाला. Yes. आता आम्ही येऊया कन्क्लुजनवर की बाबा हा पिक्चर तुम्ही बघायला पाहिजे या नाही बघायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये आम्ही डायरेक्शन आणि स्क्रीन प्लेच्या बद्दल पण बोलूया. काय वाटतंय गोलू? सर मी एकदा बोलू ना, तर एक प्रॉब्लेम असा आहे सर, तुम्ही एखाद्याचा संसार दाखवता, एखादं कुटुंब दाखवतात आणि तुम्ही ॲज अ मेल पर्सनला तुम्ही एवढा डॉमिनेट करून तुम्ही एकदम खालच्या स्तरावर दाखवता. ठीक आहे, मला मान्य आहे, सगळ्यांच्या घरात नाही होती ही गोष्ट. त्यांना काहीतरी ट्विस्ट आणायचा होता. आणायचं होतं सर. तर जी डिरेक्टर आहे, काय नाव डिरेक्टरचं? जी विशा असा काहीतरी. जी विशा काळे. काळे. जी विशा काळे. तिचं मन एवढं काळं आहे, तिचे थॉट्स एवढे काळे आहेत खूप मला की हा ट्विस्ट एवढा तिने डार्क आणला या पिक्चरमध्ये की तो डायजेस्ट बिलकुल सुद्धा झाला नाही. सर इलॉजिकल कचरा, थर्ड क्लास, थर्ड ग्रेडवाले. म्हणजे तुमचं थिंकिंग कसं आहे ना, ते या ट्विस्टवरून कळून येतं. सर मी तेच म्हणत होतो की सर तुम्हाला ट्विस्ट आणायचा होता, ह्याच्याऐवजी ना तुम्ही अजून काहीतरी 1-2 दिवस घेतले असते, विचार केला असता, पाणी पिऊन विचार केला असता, दारू पिता नाही. मला असं सांगायचं का माहिती थर्ड का? क्लास ट्विस्ट आमचे बॉलिवूडवाले पण विचार नाही करत. मला माहिती बॉलिवूडवाले लय गे चाळे करतात, सगळं करतात, ते डायरेक्ट ॲक्सेप्ट पण करतात तोंडावरती. पण तुम्ही लोकांना जे दाखवता ना, ते तुम्हाला समजतं की नाही समजतं मला माहीत नाही. विदाऊट लॉजिक नाही, व्हेरी इलॉजिकल आहे. का तुम्ही ह्याच्याऐवजी ना तुम्ही अजून व्यतिरिक्त काय दाखवलं असतं माहिती खूप का? काय दाखवू शकली तुम्ही असती त्याला ती. सुधारगृहामध्ये टाकलं, तो सुधारला, तो परत रिटर्न आला, तुम्ही हे गोष्ट सुद्धा दाखवलं असतं, हॅपी एंडिंग देऊ शकला असता. पण तुम्ही तसं नाही दिला, तुम्ही एकदम व्हेरी डिप्रेसिंग एंडिंग दिली. आणि एक सबसे बुरा बात क्या लगता है मालूम है सर, हम मर्दों का, कि हम सिर्फ ऐसे अहम कामों के लिए रह गए. पण मला एकच प्रॉब्लेम पडला की जर तुम्ही एवढा इंडिपेंडेंटचा हा जो फ्लॅग घेऊन फिरता फडकवतात ना, तर तेवढाच इंडिपेंडंट राहिला पाहिजे एका बाईनी, एका स्त्रीनी. एवढंच इंडिपेंडंट जर तुम्ही जगता ना, तर तेवढं इंडिपेंडंट राहिला आता पाहिजे. तू 20 लाखाचा कर्ज घेऊन ठेवलाय, शेवटी कोण आलं तुझ्या मदतीला? तुझी फॅमिलीवाले झाले ना तुझी family मदतीला. आली. ती तुझा पण- बाप असला असता तर तो काहीतरी केलं केलं असतं असतं त्यांनी, त्यांनी. तिकडे काहीतरी ट्विस्ट वेगळा घेऊन आला असता. Yes. पण डिरेक्टरची जी बुद्धी आहे ना, नाही ना सर, मी एक गोष्ट ती आहे ना बोलतो. खूप कमी आहे. येस सर. आणि मी जे रायटर्सची जी बुद्धी आहे ना, खूप कमी आहे, ती sir. खूप Narrow कमी आहे. minded, narrow त्यांनी म्हणजे minded. दुनिया बघितलीच नाही नाही. बघितली. 4 लोकांमध्ये राहिले, 4 चेहरे बघितले आणि 4 गोष्ट लिहून टाकली, त्याच्याने पिक्चर नाही बनत सर. तुम्हाला अजून लोकांमध्ये गेलं पाहिजे, तुम्ही अजून लोकांना विचारला पाहिजे होतं, अजून डिटेलिंग केली पाहिजे होती, अजून एक्सप्लेनेशन घेतले पाहिजे होते सर. एक पिक्चर बनने में काफ़ी टाइम लगता है सर, काफ़ी रिसर्च होता है. आज ये कोई नई और बात नहीं स्क्रीन है प्ले सर. भी कुछ इतना खास नहीं था. नहीं सर. कभी फ्लैशबैक में जा रहे, कभी प्रेजेंट में आ रहे, फ्लैशबैक जा रहे, प्रेजेंट में आ रहे. Yes, कुछ yes, तो yes. ढंग का स्क्रीन प्ले भी रखते थे ना, Yes. थोड़ा फ्लो में, तो समझ में भी आता है. लेकिन तुम्हारी कहानी इतनी डिप्रेसिंग है काफी कि depressing. कोई कुत्ता तुम्हारा टिकट नहीं खरीदने वाला. नहीं, इतनी घटिया कहानी, थर्ड क्लास class. पिक्चर, कोई नहीं जाने वाला है Time देखने waste के लिए. होता. और पहले- तुमने ऐसा पिक्चर बना के ना पूरे मेल ऑडियंस को कट ऑफ कर दिया. पहले Cut off 3 कर दिन दिया. कौन जाता है पिक्चर देखने को? सारे सारे मर जाते हैं. उसके बाद में फिर फैमिलीज को लेके जाते हो. यस. तुमने किसको बुलाने की तुमने कोशिश किसको की? हाँ, बुलाया? माँ बेटियों को. माँ माँ बेटियाँ बेटियाँ। भी बोलेगी, थूक के जाएगी, बोले यार हमारा बाप ऐसा नहीं है. कौन है ये चूतिए लोग जो लोग ऐसी कहानी बना रहे लड़कियां हैं? देखी अपने बाप के लिए लड़ मरती है और ये ऐसे कर रहे हैं. आज के टाइम में मेरे को ऐसा लगता है सर कि लड़कियों का अगर कोई नहीं होता ना, तो उसका बाप होता है सर उसके पास लास्ट ऑप्शन. और आप उसी को इतना ब्लैक शेड में दिखाओगे, दैट्स नॉट फाइन यार. आई अरे डोंट इधर नो. संदीप रेड्डी वांगा ने 3.5 घंटे की पिक्चर बना दी बाप के इमोशन पे. इतिहास लिख दिया उन्होंने सर, इतिहास लिख दिया.
वो गाना सर उसने 850 करोड़ कमाए, इतना- ये 85,000 भी नहीं कमाएगी। नहीं कमाएगी। और मैं सर बोल रहा हूँ इतना बड़ा सर टी सीरीज प्रोडक्शन हाउस है, उसने अपना गाना चेंज करके संदीप रेड्डी वांगा का गाना रखा है आपने इंट्रो में इंट्रो पापा मेरी जान। पापा और तुम लोग मेरी बाप जान। को साला ऐसा क्या दिखा कर रहे हो तुम यार। लोग? सॉरी, आई एम I वेरी don't वेरी know. सॉरी, नो रेटिंग्स फॉर दिस No थर्ड rating. क्लास फिल्म, थर्ड आणि क्लास एक- मेकर्स। सर मी एक गोष्ट बोलत होतो, ये लोग ने नया प्रोडक्शन हाउस चालू किया, ये पिक्चर के बाद में बंद कर दो भाई। येस। आणि मी सर एक चांगली गोष्ट सांगणार आहे, एक लास्ट वाईट गोष्ट सांगणार आहे। चांगली गोष्ट पहिला मी सांगतो सर, चांगली गोष्ट ही आहे की याचं ड्युरेशन खूप छोटं आहे, त्यात अरे इंटरव्हलची तो गरज पण नाही नव्हती। झेलू गेला। हां नाही, एक सांगतोय सर, इंटरवलची गरज नव्हती तरी इंटरवल दिला, इट्स ओके, पण ड्युरेशन खरं खूप छान आहे, एकदम छोटं आहे आणि डिप्रेसिंग गोष्ट लहानमध्येच बघा, संपली तर पब्लिकला चांगलं. डिप्रेसिंग स्टोरीज बघायचेच नाही, नाही. पब्लिकला व्हायचं एंटरटेन। मी पैसा देतो, मला entertainment हां, पाहिजे. एंटरटेनमेंट पाहिजे, थोडा पैसा वसूल करायला काहीतरी तुम्ही दाखवा। प्रत्येक फ्रेम तुम्ही डिप्रेसिंग, काफी depress होतं. ही बहीण रडते, ती बहीण रडते, हे बहिणीला हे झालंय, त्या बहिणी तिच्या आईला हे झालंय, आणि- अरे बाप रे। आणि दुसरी गोष्ट सर जी घाण होती सर, ती तेच सांगायची होती की कुठलाच असं तुम्ही तीर नाही मारलं किंवा तोप नाही चालवलं की ज्याने तुम्हाला एकदम सल्यूट द्यावा, स्टँडिंग ओवेशन द्यावी, हा. एवढा डिप्रेस होता ना, मला एवढा फील झाला, वाय द मतलब मैं क्यों आया हूँ ये प्रत्येक पिक्चर वेळेस जेव्हा आम्ही आमच्या समोर कुठला मेकर येतो ना, ॲटलिस्ट आम्ही स्माइल तरी देऊन जातो स्माइल त्यांना. देतो, रिस्पेक्ट देतो, ॲटलिस्ट हाय बोलतो आम्ही, ह्यांना आम्हाला असं करायचं 1% सुद्धा मन नाही झालं. मन नाही झाला। आम्ही आणि या सर्व पिक्चरला समोरून मला गेलो. रेटिंग द्यायचे म्हणजे तो पण मन नाही करायचं, 0 स्टार फॉर दिस थर्ड क्लास फिल्म फ्रॉम माय साईड. गोलूनी पण सांगितलंय. आता आमचे जेवढे मराठी दर्शक बघताय, सॉरी थोडासा आम्ही पण हिंदीमध्ये आईसाठी बोललोय. जीव आहे आपला, आईने खूप छान काम केलं. येस, आई आईने खूप छान सुपर काम हिट. येस, Super hit story. परफॉर्मन्सेस चांगलेच चांगलेच होते, होते. स्टोरी थर्ड क्लास होती स्टोरी में दम म्हणून चाहिए था. 0 स्टार्स फॉर दिस.